गुरदव मानार धरण लिंबोटीच्या धरणामधून तब्बल 15वा गेट उघडल्याची माहिती आत्ताच कळत आहे। त्यानुसार 54,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग मन्याड नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत आहे। आता लिंबोटीच्या नंतर डोंगरगाव असेल, तोंडिया असेल, दगडसांगवी असेल, त्यानंतर मजरा असेल, बोरी असेल, उमरज असेल, जांभूळवाडी असेल, आनंदवाडी असेल, या सर्व गावांना आणि त्यानंतर घोडच्या नंतर भादरपुरा आणि त्यानंतर बारूच्या परिसरापर्यंत, बारूच्या धरणापर्यंत जे जे काही गावं आहेत त्या गावातील प्रत्येक कुटुंबांनी सतर्क राहण्याची गरज आहे। जर पाणी नदीला वाढत असेल तर तात्काळ पाण्याच्या जवळ किंवा नदीच्या जवळ असलेल्या घरापासून आपलं स्थलांतर लवकर करण्याची आवश्यकता आहे। प्रत्यक्षामध्ये 2014ला या घोडच्या पुलावरून पाणी गेल्याची माहिती आपल्याला आहे, पण त्यावेळेस काय झालं होतं की अचानक धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळं घोडच्या जुन्या पुलावरून पाणी आलं होतं। परंतु या पावसाळ्यामध्ये तब्बल 11 वर्षाच्या नंतर मन्याड नदीचा हा जो पूल आहे जुना, या पुलावरून वारंवार पाणी जात आहे। त्यामुळे आपल्याला या गोष्टीची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे की हा नवीन जर पूल झाला नसता तर घोडच काय तर कंधार तालुक्यातील बऱ्याच गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क हा तुटला असता। परंतु या पुलाच्या माध्यमातून आपण कंधार शहराला सध्या पोहोचू शकत आहात। आज घडीला या नदीकाठावर जे जे गाव आहेत त्या गावांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याची माहिती उरून देण्यात येत आहे। आणि मी सर्वांना विनंती करतो या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की कसल्याही प्रकारची निष्काळजी न करता आपण सतर्क राहावं आणि भविष्यात होणाऱ्या संकटापासून सावध राहावं, एवढी मी आपल्या सर्व कंधार तालुक्यातील मन्याड नदीच्या काठच्या गावातील सर्व नागरिकांना जाहीर विनंती करतो।